नमस्कार मैत्रिणींनो, स्मिता किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मित्रमैत्रिणींचं स्वागत म्हणजेच जे माझे व्हिडिओ बघतील, आता मला लाईक करतील, सबस्क्राईब करतील, त्यांचं मी मनापासून स्वागत करेन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलं आहे एक तेजपत्ता, 2-4 काळी मिरी, 2 लवंगा, बडीशेप नाही जिरं आणि 2-3 लवंगा आणि 2-3 काळी मिरी. तर इथे छान गरम झाले. आता इथे टाकते कांदा मी परतून घेऊया. आता मी इथे टाकते आलं लसूण पेस्ट, ती पण छान परतून घेऊया. आता मी इथे सगळ्यात पहिल्यांदा टाकणार आहे शिमला मिरची, त्यावर थोडंसं मीठ. नंतर ह्या भाज्या घालणार आहे, गाजर आणि फ्लावर, हे वाटाणे. अगोदर मीठ जरासं घातल्यामुळे भाज्यांना मीठ टाकलं चांगलं भाजेल. आणि हे मसाले त्याच्यामध्ये घेतले आहे हळद, मालवणी मसाला, हा तिखट घरगुती मसाला, एव्हरेस्ट मसाला, हे गरम मसाला, हे धने पूड आणि हा बिर्याणी मसाला. आता इथे घालते टॅमॅटो. थोडंसंच पाणी ॲड करणार आहे, म्हणजे काय आपले मसाले चिकटू नये आणि तेल जास्त लागू नये म्हणून. तळून दाखवते. भिजवलेला तांदूळ मी, हे बासमती तुकडा तांदूळ आहेत. हे शिजल्यानंतर भात मोठा होतो, हे मी ॲड करते. हे 2 पेले आहेत. 2 पेले म्हणजे मी छान ढवळून घ्यायचे. हे 2 वाट्या तांदूळ घेतलेत मी इथे. तर याच्याबद्दल आता मी भाज्या पण घेतल्या आहेत ना, मग भाज्या असं मिळून मी आता हे 2 पेले तांदळाला 4 पेले पाणी वापरणार आणि 4 पेले घालणार, कारण आपण भाज्या घेतल्या आहेत आणि भात पण शिजला पाहिजे म्हणून मी 8 पेले याच्यामध्ये पाणी वापरणार आहे. मी इथे पाणी गरम करायला ठेवलं. आता मी इथे पाणी घालणार आहे. जवळजवळ 8 ते 10 पेले पाणी आहे, हे घालून घेतो म्हणजे आपला भात चांगला मोकळा शिजून येईल. या पद्धतीने मी पाणी घालतो. आता मी इथे घालते मीठ. उकळी आली, आता छानपैकी शिजवून घेते. झाकण ठेवते, मीडियम गॅस ठेवते. अगोदर 5 मिनिटं गॅस मोठा करून ठेवलेला. आता 2 मिनिटांनी ढवळून घेते मी. आता गॅस मीडियम करते. अगोदर मी बोलली गॅस मीडियम, पण अगोदर 5 मिनिटं फास्ट ठेवायचा आणि नंतर थोडा भात शिजला की मीडियम करायचा. उघडून दाखवते तुम्हाला. भात झाला आहे आपला. आता ह्याला मी तापवण्यासाठी ठेवते. डबल जाळी लावली मी.
असा उंच करून थोडा वाफवण्यासाठी ठेवते 2 मिनिटासाठी, 2 ते 3 मिनिटासाठी ठेवते. मला वाटते झाकणाला ताटली चिकटून राहिली. पुलाव तयार आहे. मी झाकण ठेवलं ना तेव्हा ती ताटली चिकटली त्याला खाली. हा बघा पुलाव तयार आहे. चला तर मग सर्व करते. चला मग असाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय. गॅस बंद केला मी. इकडे पुलाव आपला रेडी आहे. चला तर मग मैत्रिणींनी पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे वांग्याचे काप आहेत, आवळ्याचं लोणचं आहे आणि भात आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत धन्यवाद.